बातमी राजकीय गोटातून आहे। बातमी ही ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जे सध्या घमासान सुरू आहे त्या संदर्भात आहे। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांना सुद्धा ओढलंय। शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी शरद पवारांवर सुद्धा आता निशाणा साधलाय। ही दुसरी वेळ आहे जेव्हा राऊतांनी थेट शरद पवारांवरती उघडपणे निशाणा साधलाय। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। तर एकंदरीतच आपण पाहतोय की शरद पवार हे यंदाच्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यानुसारच पाहिलं तर याच संमेलनामध्ये नीलम गोऱ्हेंनी महत्त्वाचं विधान केलं होतं, ज्यामुळे ठाकरे गटावरती चिखलफेक होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि म्हणून याची जबाबदारी पवारांनी घ्यावी असं राऊत म्हणाले। तर एकंदरीतच मोठी बातमी सध्या समोर येते ती पाहतोय आपण। शरद पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद होणार आहे। शरद पवारांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावल्याचं कळतंय। नेमकं या पत्रकार परिषदेचं कारण काय हे अजून अद्याप समोर आलेलं नाहीये। कुठल्या मुद्द्यांवरती शरद पवार बोलणार आहे ते कळत नाहीये। मात्र मोठी ब्रेकिंग आता आपण पाहतोय, शरद पवारांनी पत्रकार परिषद आज संध्याकाळी बोलवली आहे। 5:30 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आताच राऊतांनी थेट शरद पवारांना जे काही झालं नीलम गोऱ्हेंच्या संदर्भात त्याची जबाबदारी घ्यावी असं बोललंय, मागणी त्यांनी केली आहे आणि कदाचित या संदर्भात आज पत्रकार परिषदेत शरद पवार बोलतात का हे पाहावं लागेल। तर नेमकं नीलम गोऱ्हे असं काय म्हणाल्या होत्या आणि गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचा तिळपापड का झालेला आहे या संदर्भातलाच स्पेशल रिपोर्ट पाहूयात। ठाकरेंकडे 2 मर्सिडीजवर एक पद। नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप। गोऱ्हेंच्या टीकेवर राऊत भडकले। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। ऐकलं? दिल्लीत रंगलेल्या साहित्यिकांच्या मेळ्यात नीलम गोऱ्हेंनी थेट ठाकरेंच्या कार्यशैलीवरच टीका केली। 2 मर्सिडीज दिल्या की एक पद असा खळबळजनक आरोप गोऱ्हेंनी केलाय। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली। गोऱ्हेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले। ठाकरेंनी मात्र गैरगुजरे लोकांवर प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगत गोऱ्हेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय। तर राऊतांनी मात्र गोऱ्हेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू। त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। यावर आमदारकी आणि उपसभापती पदासाठी राऊतच मध्यस्थी असायचे, त्यामुळे काही देवाणघेवाण केली की नाही हे राऊतांनाच माहीत असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हेंनी दिलंय। माझ्या प्रत्येक तिकिटाच्या वेळेला उद्धव साहेबांनी जेव्हा तिकीट दिलं त्याच्या आधी बाळासाहेबांनी दिलं, पण त्या कामाच्या मध्ये संजय राऊतांच्या मान्यतेनेच तिकीट दिलं होतं। त्यामुळे मी कुठलं देवाणघेवाण केली नाही त्याची त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्या माहितीच्या आधाराने ते बोललेले आहे। मर्सिडीज कोणी दिल्या आणि काय दिल्या ते संजय राऊतांनाही माहिती आहे, त्या विषयाला पलटणी द्यायची आहे म्हणून ते असं बोलतात। गोऱ्हेंच्या वक्तव्यामुळे साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्यानं सरहद संस्थेचे संजय नहार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालंय ते, पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत यांचा आता फोन आला, त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर
तर ते योग्य नाही आहे आणि मलाही तसं वाटतं की ते योग्य नाहीच. मराठीच्या उन्नतीसाठी चर्चा होण्याऐवजी साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्याचं चित्र आहे. त्यामुळे या रंगलेल्या राजकीय आखाड्यावरून महत्वाची चर्चा पुन्हा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाकडे वळणार का, याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ठाकरे आणि यानंतर आपण टॉप 50च्या माध्यमातून राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. तर राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतोय, कारण राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधी मिळाला आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण आहे उद्या ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट ओढावलंय. एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झालेत. मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्ध्यावरती आलाय. कारण उन्हामुळे तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होत आहे आणि म्हणूनच मुंबईकरांनी पाणी जपून वापरा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. उमरगा बस स्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस दुसऱ्या दिवशीही बंदच आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग इथे एसटी अडवून काही समाजकंटकांनी एसटी चालकाला धक्काबुक्की करून काळं फासलं होतं आणि त्यामुळे कर्नाटकात बसेस आता बंद ठेवण्यात आल्या आहेत. पीएफ संदर्भात केंद्र सरकार मोठी घोषणा करणार आहे. त्यामुळे 7 कोटी खातेधारकांना या आठवड्यात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीला 28 फेब्रुवारीला ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नोकरदारांच्या पीएफच्या खात्यावरती दिल्या जाणाऱ्या व्याजाचीही घोषणा केली जाऊ शकते. कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न तर राज्यभरात राबवण्यात येणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतलाय. झूमद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गांवरती लक्ष ठेवलं जात आहे. धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतला हा कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय. संभाजीनगरमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रावरती चक्क खासगी क्लासेसचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतायत. हेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचा आता आरोप केला जातोय. फुलंब्री तालुक्यामध्ये कोचिंग क्लासेसचे 9 तर खासगी इंग्लिश शाळांचे 2 शिक्षक सापडलेत. निकाल जाहीर झाल्याच्या 3 महिन्यानंतरही राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया रखडलेली आहे. 3 महिन्यांपूर्वी राज्यसेवा 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झालाय आणि त्यानंतरही वैद्यकीय तपासणी झाली. जर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी 1 ऑगस्ट 2025 पूर्वी पूर्ण झाली नाही तर उमेदवारांना पुन्हा वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. घणसोलीच्या चोराला उल्हासनगर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या चोरानं 3ऱ्या मजल्यावरील घरात खिडकी वाटे प्रवेश करून चोरी केली होती आणि त्याच्याकडून चोरी केलेली अंगठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. मुंबईच्या विषारी हवेमुळेच कॅन्सरचा धोका वर्तवला जातोय. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणानं मुंबईत कहर झालाय आणि यामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या डॉक्टर्सनं दिली आहे. सायन, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरीवली, दहिसरमधील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. तर राज्यातील तापमानाचा पारा हा वाढतच चाललाय. उकाड्यानं हैराण झालायत म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन बनवत असाल तर जरा थांबाच. कारण राज्यात उन्हाचा तडाखा एवढा जबरदस्त आहे की थंड हवेची ठिकाणंही तापली आहेत. माथेरान आणि महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हानं तापली आहेत. माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअस वरती पोहोचलाय तर महाबळेश्वर मध्ये तापमान 31 अंशांवरती गेलाय.
राज्यात सर्वाधिक तापमान हे नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलंय। नंदुरबारमध्ये तापमान 42.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। या तापमानात मोठी वाढ झाल्यानं अंगाची अगदी लाही लाही होतीये। तर फेब्रुवारीतच उन्हाच्या तडाख्यानं घामाच्या धारा निघतायत आणि म्हणून मे महिना तर आणखी तापदायक ठरणार आहे हे निश्चित आहे। तेव्हा स्वतःची काळजी घेणं आत्तापासूनच गरजेचं आहे। यानंतर पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा। सर्वात वेगवान 9000 धावा करत रोहित शर्मानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलंय। टॉप 5 ओपनर म्हणून त्याने विक्रम रचलाय। रोहित विराटच्या खेळीनं भारताला विजय मिळवून दिला। टीम इंडियाच्या विजयानंतर देशवासियांनी आनंद साजरा केलाय। पुण्यातल्या FC रस्त्यावरती उतरत जोरदार जल्लोष करण्यात आला। तर नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्येही नाशिककरांनी मोठा जल्लोष केला। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारली आणि याच निमित्तानं भारत माता की जय असं म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावरती उतरून आनंद साजरा केला गेला। टीम इंडियाच्या विजयानंतर नागपूरच्या रस्त्यावरती जल्लोष करण्यात आला। रस्त्यावरती उतरत हातात भारताचा झेंडा घेत देशवासियांनी आनंद साजरा केला। बुलढाण्यातील केस गळतीचा केंद्राचा अहवाल अजूनही प्रसिद्ध झालेला नाहीये। राज्य सरकारही याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीये असा आरोपच ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलाय। दरम्यान गव्हामध्ये सेलेनियम असल्यानं केस गळतीचा दावा करण्यात आला असून लवकरात लवकर अहवालाची मागणी शेळकेंनी केलेली आहे। यानंतरची बातमी थेट पुण्यातून आहे। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, गजा मारणेच्या टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावरती गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता आणि त्याचीच दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींना पकडलंय आणि त्यांची धिंड काढून मकोका लावलाय। ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या 3ही आरोपींची नावं आहेत। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील 3घांनी IT इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती आणि या हल्ल्यात देवेंद्र जोग हे जखमीही झाले होते। त्याची दखल पोलिसांनी घेतली। पोलिसांनी मारणे टोळीवरती आता मकोका लावलाय। कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेनस्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल, ही भूमिका पोलीस दलाची आहे। याच्यावर एक विशिष्ट काही टोळी आयडेंटिफाई होत आहे। लवकरात लवकर आम्ही ते टोळी आयडेंटिफाई करून मोका अंतर्गत कारवाई त्यांच्या विरुद्ध करू।